त्यासाठी आम्ही वेगळे म्हणजे 3 हाऊस तयार केले आहेत. ऑरेंज, रेड आणि अशा हाऊस टाईप म्हणजे इंग्लिश मिडियमला ज्या कन्सेप्ट हे केलं जातं त्या वापरून आम्ही त्या हाऊसला क्रमांक दिले जातात. म्हणजे 4 हाऊस आहेत. त्याच्यामध्ये पहिला हाऊसला हे गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे मुलं म्हणजे आपला हाऊस म्हणजे आपला गट त्या ह्याच्यामध्ये येण्यासाठी स्पर्धा करतात इतर मुलांशी. त्यामुळे मुलांची त्यातून प्रगती होते आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वैयक्तिक बक्षीस वगैरे लावलेली आहेत. आणि ह्याशिवाय बाकीचे उपक्रम म्हणजे मुलांचे पाडेपात्रांतर, त्याच्यानंतर एक ज्ञानकुंभ म्हणून एक उपक्रम आहे. म्हणजे अभिव्यक्ती जे कौशल्य आहे मुलांचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुलांच्या स्तरावर चिठ्ठ्या तयार केलेल्या आहेत. त्या चिठ्ठ्यामध्ये मुलांनी चिठ्ठी उचलायची, कोणालाही बोलवलं जातं आणि चिठ्ठी उचलून त्यातला जो काही विषय असेल त्याच्यावर त्याने 5 मिनिटं किंवा त्याच्या लेवलला पहिली समज असेल तर त्याने 4 वेळी सांगितलं तरी चालेल. त्यामुळे मुलांमध्ये समाजिकपणा येतो आणि अभिव्यक्ती म्हणजे बोलण्याचा जो एखादा विषय अचानक समोर आला तर जे बोलण्याचा विषय आहे त्याच्यावर मुलांची एक हे होती. हा एक आमचा एक वेगळा उपक्रम आहे. बाकी मुलांचं वाचन लेखन मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तिथून FLN मातागड आहे ते कार्यरत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इकडे भटवाडीच्या आमच्या मातांचं सांगायचं म्हणजे त्या भरपूर ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे आयडिया व्हिडिओज बघून त्या पुन्हा मुलांच्या कृती रिटर्न आम्हाला पुन्हा ते व्हिडिओ पण टाकतात ते सुद्धा आमच्याकडे आहेत. त्यामुळे मातांचा सहभाग सुद्धा बऱ्यापैकी आहे. मुलं पण बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहेत. मी सरांच्या शाळेत पद्धतीने गेलेलो आहे आणि ते त्याच्याप्रमाणे 4 दिवस झालेले आहेत. तर भंडारवाडी शाळेमध्ये आम्ही हे आता सर्व यांनी जाधव सरांनी जसं सांगितलं तसं जे वदाटकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तसे उपक्रम प्रत्येक शाळेला सारखेच असतात. आणि स्कूलच्या अंतर्गत FLN म्हणजे त्यांची भाषा आणि संख्या ज्ञान मुलांचं दृढीकरण होण्यासाठी आम्ही पाडेपाठांतर या ठिकाणी घेतलं होतं. इंग्रजी शब्द पाठांतर, इंग्रजी अक्षरांचं बाराखडी आहे ती पाठांतर जेणेकरून ती मुलं वाचतील, इंग्रजी वाचतील याच्यासाठी प्रयत्न केले होते. त्याचबरोबर परिपाठात मुलांनी गोष्ट किंवा काही जबाबदारी त्यांच्यावर टाकणं, जसं की गोष्ट किंवा सुविचार मुलं पाठ करू शकतील आणि ती त्या समोर येऊन बोलू शकतील त्या दृष्टीने तसे प्रयत्न आमचे चालू आहेत. त्याचबरोबर भाषण पाठांतर म्हणा किंवा इतर घटकांचं पाठांतर केलं जातं. आम्हाला ते FLN अंतर्गत पेट्या प्राप्त झालेल्या आहेत. जसं की इंग्रजी साठी किंवा मराठीसाठी गणितसाठी पेट्या आहेत. मग त्या पेट्यामधून शनिवार आपला आनंददायी शनिवार उपक्रम आहे तो आनंददायी शनिवार उपक्रम आम्ही त्या मुलांना पेट्या जवळ घेऊन त्या मुलांना त्या प्रकारे शिकवलं जातं. त्याच्या मुलांना पेट्याच्या मार्फत त्या साहित्याच्या मार्फत शिकवलं जातं. त्याचप्रमाणे दुसरं एक हे केलेलं की मुलांनी जेवण झाल्यानंतर एकत्र बसायचं आणि पाडेपाठांतर करायचे. आम्हाला जर बघितलं तर दुसरीच्या मुलांचे 10पर्यंत किंवा 15पर्यंत पाडेपाठ आता सध्या आहेत. त्या दृष्टीने तसं म्हणजे पाठांतरावरती आम्ही जास्त भर दिलेला आहे. मुलांनी पाठांतर करावं आणि त्याप्रमाणे त्यांना बोलता यावं त्याच्या भाषण यासाठी हे केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता यांनी जाधव सरांनी सांगितले ते उपक्रमसुद्धा आमच्या शाळेत तसेच चालू आहे. याच्यासाठी काय होतं माहिती आहे, गरजा ज्या आता मी भटवाडी शाळेत आहे आणि त्या शाळेत हे नाही TV स्मार्ट TV म्हणतात तो, त्याच्यामुळे संपर्क फाउंडेशनचं ते आमच्याकडे डिव्हाइस आहे तो तसाच पडलेला आहे. त्याच्यामुळे ग्रामपंचायतीने त्याचा विचार करून जर हे केलं TV वगैरे दिला तर तसा मी हे देतो तुम्हाला पत्र देतो. त्याच्या दृष्टीने समजा एखादी TV वगैरे दिली तर चांगली गोष्ट होती. उपलब्ध दोन्ही वर्गात नाही. आमची शाळा पहिली ते 4थी पर्यंत आहे. आम्ही 2 शिक्षक आमच्याकडे आता बऱ्यापैकी 4ही शिक्षकांनी सांगितलं ते सगळे प्रोग्राम आहेत. पेट्या आहेत, तसे आयडिया आम्ही त्याला देतो. आमच्याकडे एक नवीन उपक्रम आहे म्हणजे
सामान्य जिल्ह्यापर्यंत राज्यापर्यंतचे जे प्रश्न आहेत प्रत्येकी 5 प्रश्न रोज त्यांच्याकडून आम्ही करून घेतो. कारण STS आणि GTS या परीक्षेला आमच्या शाळेतले 100% विद्यार्थी बसलेले आहेत आणि 100% विद्यार्थ्यांना ते जर प्रश्नोत्तर आले पाहिजे तर आम्ही तो सराव दर दिवशी प्रकारे घेतो. त्याच्यानंतर पाढे हा उपक्रम आमच्याकडे चालू आहे. आमच्या मॅडम संगीतचं प्रायोगिक ज्ञान असल्यामुळे 1ली ते 4थीच्या सगळ्या मुलांना स्वर वाजवता येतात पेटीवर, सूरपेटीवर. ते शिकवतात, स्वतः शिकवतात आणि त्या स्वरांचं ज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. फक्त आमच्याकडे ड्रॉबॅक आहे तो म्हणजे आमच्याकडे TV नाही शाळेकडे, त्याच्यामुळे कोणतंही सोशल त्याच्यामुळे आम्हाला ऑनलाईन जे काही कार्यक्रम आहेत ते विद्यार्थ्यांना दाखवता येत नाही. पण मोबाईलवर आम्ही कविता म्हणा किंवा काही उपक्रम आहेत ते डाउनलोड करून त्यांना विद्यार्थ्यांकडून आम्ही करतो. गुणवत्तापूर्ण शिक्षण झाले बरोबर, त्याच्यावर आपल्याला काय चुकवायचं असं तर आपण काय चुकवू शकतो? त्याच्यामध्ये एक असा विषय होतो की CWSN जे विद्यार्थी आहेत बऱ्याच काळामध्ये आहेत, आमच्याकडे 5 विद्यार्थी आहेत, त्यांचं जे जेवढ्या पद्धतीने प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही. कारण त्यांचं म्हणजे त्यांना शिकवणारे ॲक्च्युली शिक्षक हे वेगळ्या विशेष शिक्षक म्हणून असतात. ते विशेष शिक्षक वेंगुर्ला तालुक्यात अगदी ठराविक मोजकेच आहेत. 5-6 दर्जाने आहेत. 5 मुलं असतं पण ते तेवढ्या पद्धतीनं होत नाही. हा विषय आम्ही त्यांच्या रशियन मांडलेला आहे. ग्रामसभेचा विषय घेऊन घ्या होतो. ही मुलं मागेच असतात, म्हणजे इतर मुलांप्रमाणे ते जाऊ शकतच नाही. विशेष गरजा नाही, गुणवत्ता शिक्षण. दिव्यांग मुलं म्हणतात त्याला, किंवा विशेष गरजा असणारी मुलं म्हणतात. पण त्यांच्या गुणवत्तेसाठी आवश्यक गुणवत्ता महत्वाची आहे. तुमचा हा विषय नाही आहे. त्यांच्यासाठी गुणवत्तेवरच बोलायचे आहे फक्त. त्यांच्या गुणवत्तेसाठी आवश्यक असणारे शिक्षक जे आहेत ते त्यांची उपलब्धता होत नाही असं म्हणायचं आहे. म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी त्या मुलाला काय तर हा भाषा शिक्षण आणखी काय आहे? आता गुण